हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील इलस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 91 हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट निश्चित करा. प्रॉब्लेम दिलेला आपल्याला 91 पेज नंबरवरती 11 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑन 1st April 2019 अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ दयानंद लायब्ररी अंबाजोगाई. या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीट दिलेलं आहे 1 एप्रिल 2019चं दयानंद लायब्ररीचं. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, त्याच्यावरून आपल्याला तयार करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ द इयर एंडेड 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. याच्यावरनं या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीटवरनं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे 31 मार्च 2020चं. बॅलन्स शीट दिलेलं आपल्याला 31 मार्च 2019. मागच्या वर्षाचं बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ॲडव्हान्स दिलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेलं आहे. ॲसेट साईडला आपल्याला दिलेलं आहे फर्निचर, बुक्स दिलेलं आहे, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प दिलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी दिलेलं आहे, कॅश इन हँड आणि कॅश एट बँक आपल्याला दिलेलं आहे. पुढे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2020चं. ही जी काही डेट आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची IMPAची डेट आहे. या डेटवरून आपल्याला कळत असतं की आपलं करंट इयर काय आहे. या ठिकाणी 31 मार्च 2020 ही दिनांक दिलेली आहे. म्हणजे 31 मार्च 2020ला हे अकाउंट क्लोज झालंय. त्याची सुरुवात कधी झालेली होती? 1 एप्रिल 2019ला. 1 एप्रिल 2019ला म्हणजे 19-20 2019-20 हे काय आलं आपलं करंट इयर झालं. यालाच काय म्हणतात? करंट इयर असं म्हणतात. या सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला करंट इयर शोधणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. त्याच्यावरूनच आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत असतो. पुढे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट साईडच्या डेबिट साईडला रिसिप्टचा आपल्याला बॅलन्स दिलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश आणि बँक. आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे कॅशचं. ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे कॅशचं. त्याच्यानंतर टू मेंबर्स सबस्क्रिप्शन. या लायब्ररीचे जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबरची जे काही वर्गणी आहे ती वर्गणी दिलेली आपल्याला 1,80,000. टू एंट्रन्स फी दिलेली आपल्याला 30,000 रुपये. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, जे काही लायब्ररीमधील जे काही जुने न्यूजपेपर आहे, जुनी जी काही रद्दी आहे ती विकलेली आहे आणि ते रद्दीवरून आपल्याला 2,000 रुपये मिळालेले आहेत. त्याच्यानंतर टू हायर ऑफ लेक्चर हॉल, जो काही लेक्चर हॉल आहे त्या लेक्चर हॉलचे आपल्याला काही पैसे मिळालेले आहेत 10,000 रुपये. टू इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, जे काही आपला लायब्ररीची जे काही सिक्युरिटीज असेल त्या सिक्युरिटीजवरनं आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. त्याच्यानंतर टू लाईफ मेंबरशिप फी दिलेली आपल्याला 10,000 रुपये. पेमेंट साईडला दिलेलं आहे बाय सॅलरी दिलेली आहे. त्याच्यानंतर बाय परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प, जे काही पोस्टेज स्टॅम्प आहे जुने जे काही पोस्टेज स्टॅम्प आहे आपले ॲसेट साईडला स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प त्याच्यामध्ये परचेस केलेले आहे. म्हणजे हे जे काही पोस्टेज स्टॅम्प आहे परचेसेस, हे परचेसेस आपले या जुन्या पोस्टेज स्टॅम्पमध्ये काय होणार? ॲड होणार. इथे एक स्टार करायचे. त्याच्यानंतर बाय बुक्स परचेस ऑन 1/10/2019 आपण बुक्स परचेस केलेले आहे. मागच्या जे काही बॅलन्स शीट आहे आपली त्या बॅलन्स शीटमध्ये बुकची अमाऊंट दिलेली होती आपल्याला 6,50,500. नवीन बुक खरेदी केलेले आहेत 1,00,000 रुपयाचे. म्हणजे या बुक्समध्ये सुद्धा हे परचेसेस काय होणार? ॲड होणार. याला एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केलेले 2,000 रुपयाचे. मागच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 रुपयाची लायबिलिटी होती, द्यायची राहिली होती. ती यावर्षी आपण काय केलेली आहे? पेड केलेली आहे. काय केलेली? पेड केली. म्हणजे ही अमाऊंट या ठिकाणी येणार नाही. पुढे बाय इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट, जे काही लायब्ररीमध्ये एक्स्ट्राचे जे काही पैसे असतील ते पैसे काय केलेले आहेत? बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे ही काय ॲसेट आहे. त्याच्यानंतर फर्निचर परचेस केलेलं आहे
जुनं फर्निचर आपल्याला दिलेलं आहे 50,000 रुपयाचं. नवीन फर्निचर परचेस केलेलं आहे 30,000 रुपयाचं. म्हणजे या फर्निचरमध्ये सुद्धा हे परचेस फर्निचर काय होईल, ॲड होईल. या फर्निचरवरती 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च दिलेला आहे 6,000 रुपये. बाय रेंट दिलेलं आहे आपलं 18,000 रुपये आणि कॅशचं क्लोजिंग बॅलन्स दिलेलं आहे. क्लोजिंग बॅलन्स कशाचं? क्लासचं क्लोजिंग बॅलन्स दिलेलं आहे. हे बॅलन्स पुढे ट्रान्सफर केलं जात असतं. बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलं जात असतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे. या ॲडजस्टमेंटचे आपल्याला काय करावं लागत असतात? स्टार करावे लागत असतात. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला डेप्रिशिएशन ऑन बुक्स. बुक्सवरती 10%चं डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्या ॲसेट साईडला जे बुक्स दिलेले आहेत त्या बुक्सवरती 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर 2 नंबर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. फर्निचरवर सुद्धा डेप्रिशिएशन. ॲसेट साईडला फर्निचर दिलंय त्याला पण 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची ॲडजस्टमेंट 50% इंटरेस्ट फी अँड होल अमाउंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. इथे शब्द आलेला आहे कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे काय? ही जी अमाऊंट दिलेली आहे, हे जे घटक दिलेले आहेत इंटरेस्ट फी आणि लाईफ मेंबरशिप फी याच्यातील रक्कम मायनस करून ती काय करायची आहे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. त्यालाच म्हटलं जातं कॅपिटलाइज. इंटरेस्ट फी रिसिप्ट साईडला आपल्याला दिलेलं आहे इंटरेस्ट फी. त्या इंटरेस्ट फीला 1 स्टार करायची आहे आणि तिथंच रिसिप्ट साईडला सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेलं आहे लाईफ मेंबरशिप फी. याला 1 स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. लायब्ररी हॅड 2000 मेंबर्स पेइंग सबस्क्रिप्शन ₹100 ईच. 100 ईच म्हणजे काय? प्रत्येकी 100 रुपये. म्हणजे लायब्ररीचे जे काही 2000 मेंबर जे आहेत ते काय करत असतात? प्रत्येकी 100 रुपये दर वर्षाला वर्गणी, दर वर्षाला किंवा त्या ठिकाणी जे काही मेंबर आहेत त्या मेंबरकडनं 2000 मेंबरांकडनं प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे पैसे जमा केले जात असतात. या ठिकाणी 2000 मेंबर इंटू 100 जर केलं तर अमाऊंट येईल 2 लाख रुपये. म्हणजे या ठिकाणी त्या मेंबरकडनं सबस्क्रिप्शन दरवर्षी किती येणार आहे? तर 2 लाख रुपये येणार आहे. या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. मेंबर सबस्क्रिप्शन 1,80,000. 1,80,000 आलेले आहेत. प्रत्यक्षात येणारे किती होते? 2 लाख रुपये. म्हणजे या ठिकाणी 20,000 रुपये यायचे बाकी आहेत. इथं पण 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट दिली आहे आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प वॉज ₹200. या ठिकाणी जे काही 200 रुपयाचे जे काही पोस्टेज स्टॅम्प आहेत ते कसे अनयूज आहेत. म्हणजे हा काय आहे? क्लोजिंग स्टॉक. हे जे काही क्लोजिंग स्टॉक आहे हा या स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प मधनं आपल्याला काय करावं लागणार आहे? लेस करून घ्यावं लागणार. इथं आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. पुढे कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट नाही. आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलं आहे. या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पोस्टिंग करायची आहे. सर्वात आधी पोस्टिंग करत असताना जे काही बॅलन्स शीट आहे त्याच्यावरनं आपल्याला सुरुवात करायची असते. मग फर्स्ट लायबिलिटी साईडला दिलेलं आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 1 नंबर लिहायचं आहे. कॅपिटल फंड अमाऊंट इनर कॉलमला 7,50,000. त्याच्यानंतर सेकंड दिलेलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स. हे जे काही सबस्क्रिप्शन आहे हे ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. कधी मिळालेलं आहे? 31 मार्च 2019. मागच्या वर्षाचं ॲडव्हान्स आहे. मागच्या वर्षी ॲडव्हान्स दिलं होतं. म्हणजे हे सबस्क्रिप्शन कोणतं आहे? चालू वर्षाचं आहे. कोणत्या वर्षाचं आहे? करंट इयरचं आहे, 19-20चं आहे. कारण का 31 मार्च 2019 मागच्या वर्षाच्या क्लोजिंगमध्ये हे दिले गेलेलं आहे. ॲडव्हान्स आहे. मागच्या वर्षाचा ॲडव्हान्स आहे म्हणजे या वर्षाचा हा काय झाला आपल्याला इन्कम झाला. मागच्या वर्षाचं जे काही सबस्क्रिप्शन आहे हे काय आहे? मागच्या वर्षी ॲडव्हान्स दिलेलं आहे हे काय आहे? या वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे. हे जे काही मेंबर सबस्क्रिप्शन आहे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये हे ॲड होईल. ज्यावेळेस
आपण मेंबर सबस्क्रिप्शनचा रेकॉर्ड करू त्यावेळेस याचा हिशोब आपण करणार आहोत. त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला दिलेलं आहे आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹2000. आउटस्टँडिंग जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचे ऑलरेडी आपण काय केलेली आहे, अमाऊंट पेड केलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड ₹2000. म्हणजे हा सुद्धा घटक येणार नाही. पुढे लायबिलिटी साईड आपली संपली आहे. ॲसेट साईडला आलेलं आहे आपलं फर्निचर. फर्निचर ॲसेट साईडला याचं रेकॉर्ड करायचं आहे. अमाऊंट इनर कॉलमला ₹50,000. त्याच्यानंतर पुढचा घटक आपल्याला दिलेला आहे बुक्स. बुक सुद्धा काय आहे, ॲसेट आहे. ॲसेट साईडला दिली, पण फर्निचरवरती 2 स्टार दिलेले आहेत. 2 स्टार दिलेले आहे. 4 लाईन सोडून लिहायचं आहे. 4 लाईन सोडून लिहायचं आहे बुक्स ॲसेट साईडला. अमाऊंट इनर कॉलमला 6,50,500. त्याच्यानंतर पुढे स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. स्टॉक याच्यामध्ये परचेसेस पण आलेलं आहे. म्हणजे हा मागच्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे. कशाचा? पोस्टेज स्टॅम्पचा. मागच्या वर्षाचं क्लोजिंग या वर्षाचं काय असतं? ओपनिंग असतं. आणि यामध्येच करंट इयरचं जे काही क्लोजिंग आहे हे काय करायचं आपल्याला लेस करायचं आहे. मग याला आपल्याला एक्सपेंडिचर साईडला रेकॉर्ड करावं लागणार आहे. हेडिंग काय द्यायचं आहे? टू पोस्टेज स्टॅम्प. त्याच्याच खाली लिहायचं आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मागच्या वर्षाची जी काही क्लोजिंग आहे या वर्षाची काय असते? ओपनिंग. मागच्या वर्षाची क्लोजिंगची अमाऊंट दिली आपल्याला ₹500. मागच्या वर्षाची क्लोजिंगची अमाऊंट आहे 500. ती यावर्षी ओपनिंग मध्ये ₹500. त्याच्यानंतर पुढे इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी. इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावातच इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट काय असते? ॲसेट असते. बुक्स वरती पण 2 स्टार आहे. 3-4 लाईन सोडून लिहायचंय. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज. अमाऊंट आउटर कॉलमला ₹7,000. त्याच्यानंतर पुढे कॅश इन हँड आणि कॅश एट बॅक. मागच्या वर्षाचे जे काही क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे ते आपण पोस्ट करत नाही. पुढे रिसिप्ट अँड पेमेंट साईडचे डेबिट साईड. रिसिप्ट साईडला आलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे जे काही कॅशचे जे काही बॅलन्स आहेत हेच बॅलन्सेस या ठिकाणी रिसिप्टला ओपनिंग बॅलन्सेस आलेले असतात. हे आपल्या सध्या कामाचे नाही. पुढे टू मेंबर सबस्क्रिप्शन. मेंबर सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन काय? इन्कम असतं. संस्थेचं इन्कम असतं. इन्कम साईडला लिहायचं आहे बाय मेंबर सबस्क्रिप्शन. अमाऊंट इनर कॉलम लिहायचे 1,80,000. या 1,80,000 मध्ये हे जे काही सबस्क्रिप्शन रिसिव्ह ऍडव्हान्स राहिलेलं होतं ₹3,000 ते काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ऍड सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ऍडव्हान्स. अमाऊंट ₹3,000. ₹3,000 खाली आडवी रेष 1,80,000 प्लस 3,000. अमाऊंट इथंच 1,83,000 इनर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट येईल का? नाही येणार. कारण का? मागच्या वर्षी ऑलरेडी याचा इफेक्ट आलेला आहे. मागच्या वर्षाचं लास्ट इयरचे आणि नेक्स्ट इयरचे सेकंड इफेक्ट येत नाही. पुढे रिसिप्ट साईड चालली आपली. एंट्रन्स फी. सबस्क्रिप्शनच्या खाली 2 लाईन सोडून लिहायचे बाय एंट्रन्स फीज.
एंट्रन्स फीज हे सुद्धा काय असतं, इन्कम असतं. एंट्रन्स फीचं इन्कम अमाऊंट 30,000 रुपये. इनर कॉलम ऍडजस्टमेंट आहे, स्टार आहे, अमाऊंट इनर कॉलम. पुढे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर विकून काही पैसे आले, रिसिप्ट हे सुद्धा इन्कम साईडला. एंट्रन्स फीच्या खाली एक लाईन सोडून लिहायचं, बाय सेल्स ऑफ ओल्ड न्यूजपेपर अमाऊंट 2,000 रुपये, आउटर कॉलम. पुढे दिलेलं आहे टू हायर ऑफ लेक्चर हॉल आपण दिलेला आहे, त्याचं रेंट आलेलं आहे आपल्याला, भाड्याने दिलेलं आहे आपण. सेल ऑफ न्यूजपेपरच्या खाली बाय हायर ऑफ लेक्चर हॉल अमाऊंट 10,000 रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, जे काही इंटरेस्ट मिळालेले सिक्युरिटीवरती ते सुद्धा काय आहे, इन्कम आहे. इन्कम साईडला लिहायचं आहे, बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज अमाऊंट 5,000 रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर टू लाईफ मेंबरशिप फी हे सुद्धा काय आहे, इन्कम आहे. टू लाईफ मेंबरशिप फी 10,000 रुपये हे सुद्धा काय आहे, इन्कम आहे. इन्कम साईडला लिहायचं आहे, बाय लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट इनर कॉलमला 10,000 रुपये, स्टार आहे इनर कॉलमला. इथं आपली रिसिप्ट साईड संपलेली आहे. पुढे पेमेंट साईड दिली आहे आपल्याला. पेमेंट साईडला दिलेलं सॅलरी, पेमेंट एक्सपेन्सेस आहे. पोस्टेज स्टॅम्पच्या खाली एक 4-5 लाईन सोडून लिहायचं, टू सॅलरीज अमाऊंट 24,000 रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प, याचा काही जुना स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक, त्याच्यामध्ये हे ऍड होईल. इथं ऍड परचेसेस अमाऊंट लिहायची आहे 1,500. 1,500च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल खाली 2,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला बाय बुक्स पण परचेस केलेले. बुक्स काय ऍसेट साईडला ऍड बुकच्या खाली असे ऍड परचेसेस 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयाच्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल तिथं इनर कॉलमला. अजून डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट राहिलेली आहे. टोटल इनर कॉलमला 7,50,500. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केलेले, मागच्या वर्षाचे खर्च होते, लायबिलिटी साईडला दिलेले होते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000, यावर्षी ते पेड केलेले. मागच्या वर्षाचा खर्च दिला, यावर्षी रेकॉर्डला येणार नाही. बाय इन्व्हेस्टमेंट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ऍसेट आहे, ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीच्या खाली लिहायचं, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट FD अमाऊंट लिहा 50,000 रुपये, आउटर कॉलम. 50,000 अमाऊंट. त्याच्यानंतर पुढे फर्निचर आलेले आहे. फर्निचर सुद्धा ऍसेट आहे, परचेस केलेली आहे. या फर्निचरमध्ये, जुन्या फर्निचरमध्ये ऍड होईल, ऍड परचेसेस, परचेस केलेल्याची अमाऊंट आहे 30,000 रुपये. 50,000च्या खाली लिहायचे 30,000. 30,000च्या खाली आडवी रेष 80,000 टोटल इनर कॉलमला. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. खर्च एक्सपेंडिचर साईडला सॅलरीच्या खाली लिहायचं आहे,
टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आउटर कॉलमला 6,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे रेंट दिलेला आहे आपल्याला. रेंट दिलेला आहे 18,000 रुपये. खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला टू रेंट अमाऊंट 18,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश आणि बँक. कॅश आणि बँकचं बॅलन्स दिलेलं आहे. ॲसेट ही आपली ॲसेट साईडला कॅश इन हँड अमाऊंट आउटर कॉलमला 9,500 आणि त्याच्याच खाली कॅश ॲट बँक अमाऊंट आउटर कॉलमला 43,000 रुपये. इथं आपली पोस्टिंग करून झालेली आहे. एवढी जरी पोस्टिंग तुम्ही परीक्षेमध्ये केली तर तुम्हाला एक 10 पैकी 5 ते 6 मार्क मिळत असतात. पुढची स्टेप आता आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट साईड खालील ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंट 1 बाय 1 2 इफेक्टमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम. जे काही बुक्स आहे त्या बुक्सवरती आपल्याला 10% काय करायचं आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिशिएशनमुळे काय होत असतं आपली जी काही ॲसेट असेल त्या ॲसेटचे व्हॅल्युएशन कमी होत असते. म्हणजे आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सुरुवातीला वर्किंग नोट तयार करावं लागेल आपल्याला. वर्किंग नोट नंबर 1 डेप्रिशिएशन ऑन बुक्स. पेन बदलू आपण ॲडजस्टमेंटसाठी. ॲट दिलेलं आहे आपल्याला 10%. आता बघा बुक्स जे आहेत बुक्सची जी काही टोटल अमाऊंट आहे आता आपल्याजवळ या ठिकाणी किती आहे 7,50,500. 7,50,500 याच्यामध्ये पहिली जे काही आपण अमाऊंट बघितली तर जुनी अमाऊंट बुकची किती होती मागच्या बॅलन्स शीटमध्ये ती होती 6,50,500. म्हणजे जे काही जुने बुक होते आपल्याकडे 6,50,500 रुपयाचे होते. कोणते बॅलन्स शीट मधले हे कुठले आहेत बॅलन्स शीटचे अमाऊंट. त्याच्यानंतर पेमेंट साईडला आपल्याला नवीन बुक्स आपण खरेदी केले होते ते होते 1,00,000 रुपयाचे. किती होते 1,00,000 रुपये. या ठिकाणी लिहू आपण 1,00,000 रुपये. आता दोघं अमाऊंट वरती जे काही आपल्याला 6,50,500 आणि 1,00,000 रुपये याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं 10% कॅल्क्युलेशन आलं की जास्त विचार करायचा नाही. एक एक झिरो काय करायचं आहे अमाऊंटवरनं कट करायचं आहे. म्हणजे 6,50,000 वरती डेप्रिशिएशन आलेलं आहे 65,050. त्याच्यानंतर जे काही आपले 1,00,000 आहे त्या 1,00,000वरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढे हे जे काही 1,00,000 जे काही बुक्स आहेत ते बुक्स कधी खरेदी केलेले आहेत परचेस ऑन 1/10/2019. त्याची तारीख दिलेली आहे आपल्याला. किती तारीख दिलेली आहे 1/10/2019 आणि आपलं वर्ष कधी संपतंय 31/3/2020 ला. आता बघा या ठिकाणी 1/10 म्हणजे 10वा जो काही महिना असेल ऑक्टोबर महिना तो पूर्ण आपल्याला या ठिकाणी गृहीत धरला जाईल. मग 1 ऑक्टोबर ते 31 मार्च किती महिने झाले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिने. किती महिने झाले टोटल झाले आपले 6 महिने. म्हणजे आपल्याला हे 1,00,000 रुपयाचे जे काही बुक्स आहेत ते खरेदी करून किती महिने झालेले आहेत 6 महिने. मग ह्या 1,00,000 वरती 6 महिन्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 6 भागीला 12 12 का आले एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून या ठिकाणी 12 आले. 6 1 6 6 12 त्याच्यानंतर 1 0 0 0 कट अमाऊंट उरलेली आहे
10,000 भागिले 2 अमाऊंट आली 5,000 रुपये. या ठिकाणी टोटल डेप्रिशिएशन ऑन बुक्स किती आलेलं आहे तर 65,050 प्लस या 1,00,000वरचं 5,000 टोटल आलेलं आहे आपलं 70,050 रुपये. टोटल डेप्रिशिएशन किती आलेलं आहे 70,050 रुपये. या ठिकाणी डेप्रिशिएशन मुळे काय होत असतं ॲसेटची अमाऊंट कमी होत असते. बुक्सच्या खाली लिहायचं आहे लेस डेप्रिशिएशन अमाऊंट लिहा 70,050. 70,050च्या खाली आडवी रेष 7,50,500 मायनस 70,050 अमाऊंट बाहेर 6,80,450. 6,80,450. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट 70,050 ने काय झाली बुकची व्हॅल्युएशन कमी झाली, ॲसेटची व्हॅल्युएशन कमी झाली, नुकसान झालं. एक्सपेंडिचर साईडला रेंटच्या खाली लिहायचे टू डेप्रिशिएशन ऑन खाली लिहायचे बुक्स 70,050 इनर कॉलमला. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन फर्निचर जे काही आपल्याला सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ते सुद्धा याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. पुढची वर्किंग नोट आपल्याला 2 नंबर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट किती पर्सेंट दिलेलं आहे 8.5%. फर्निचरची टोटल अमाऊंट दिलेली आपल्याला ॲसेट साईडला 80,000 रुपये. टोटल अमाऊंट झाली आपली 80,000 रुपये. ही 80,000 मध्ये बॅलन्स शीट मधील जे काही आपल्याला अमाऊंट होती बॅलन्स शीट मधील अमाऊंट किती होती फर्निचरची 50,000 रुपये. म्हणजे सुरुवातीचं ओपनिंगचं फर्निचर किती होतं आपल्याजवळ 50,000 रुपयाचं होतं. त्याच्यानंतर पेमेंट साईडला नवीन आपण परचेस केलेलं आहे. पेमेंट साईडला नवीन फर्निचर परचेस केलं किती 30,000 रुपयाचं. इथं 30,000 रुपये हे कोणतं आहे पेमेंट साईडचं 30,000. दोघांवरती आपल्याला काय करायचं आहे डेप्रिशिएशन काढायचं किती 8.5%. 8.5% आणि इथं सुद्धा 8.5% इंटू हे जे काही फर्निचर आहे 30,000 रुपयाचं हे कधी परचेस केलेलं आहे तर पेमेंट साईडला फर्निचरच्या खाली दिनांक दिलेली 1/7/2019. 1/7/2019 टू 31 मार्च 2020. 1/7 ते 31/3. 1/7 म्हणजे जुलै महिना. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती 9 महिने. म्हणजे या ठिकाणी हा जो काही कालावधी आहे किती महिन्यांचा आहे 9 महिने. म्हणजे जे काही 30,000चं जे काही फर्निचर आपण नवीन घेतलं त्याच्यावरती 9 महिन्याचं काय येणार आहे डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार. पुढे 3 त्रिक 9 3 चोक 12 अमाऊंट झालेली आहे 30,000 इंटू 8.5% अपॉन 100 इंटू 3/4. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 पॉईंट आला की विद्यार्थ्यांना टेन्शन येत असतं. काही करायचं नाही आहे. पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणून खाली एक झिरो घ्यायचा आहे. म्हणजे आता ही संख्या किती झाली 85 झाली. का 85 झाली 8.5 वरनं 85 का झाली पॉईंट नंतर एक डिजिट होता म्हणून खाली एक डिजिट वाढवला आहे आपण. म्हणून ही संख्या आता काय झाली हा पॉईंट नाहीच झाला संख्या झाली 85. आता पुढे 30 कट झाले म्हणजे संख्या उरली आता या ठिकाणी 30 आणि या ठिकाणी 4 3 आणि 85. पुढे आपल्याला 2 4
15 दुनी 30, म्हणजे आता 15 गुणिला 85 गुणिला 3 भागिला 2 एवढी अमाऊंट आपल्याकडे आता राहिलेली आहे. पुढे आता याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 15 गुणिला 85 गुणिला 3 याचं कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येते 3825 भागिला 2. भागिला 2 जर केलं तर याची अमाऊंट येते 1912 रुपये. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी 50,000 वरती 8.5% जर आपण कॅल्क्युलेशन केलं, या ठिकाणी 2 झिरो कट झाले. संख्या आहे 500 इंटू 8.5. याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर अमाऊंट आपल्याला मिळते 4250 रुपये. म्हणजे याचं टोटल डेप्रिशिएशन जर आपण काढलं, टोटल डेप्रिशिएशन ऑफ फर्निचर परत 4250 प्लस 1912 टोटली 6162 रुपये. डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. लेस करायचंय फर्निचर मधनं. ॲसेट साईडला फर्निचर दिलेलं आहे, इथं लेस म्हणायचंय. लेस डेप्रिशिएशन अमाऊंट 6165 रुपये. 80,000च्या खाली याचे 6162 रुपये. 6162च्या खाली आडवी रेष. 80,000 मायनस 6165 अमाऊंट बाहेर 73,838 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, ॲसेटची अमाऊंट कमी झालेली आहे. ॲसेटची अमाऊंट कमी झाली, एक्सपेंडिचर साईडला बुक्सच्या खाली लिहायचं आहे फर्निचर अमाऊंट 6165 रुपये. 6165च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर 76,212 रुपये. या ठिकाणी आपली सेकंड जी काही ऍडजस्टमेंट आहे ती आपली संपलेली आहे. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट कॅपिटलाइज करायची आहे. इंटरेस्ट फी 50%. इंटरेस्ट फी 50%. इंटरेस्ट फी दिलेली आपल्याला इन्कम साईडला. इन्कम साईडला इंटरेस्ट फी दिलेली आहे. इन्कम साईडला इंटरेस्ट फी दिलेली 30,000 रुपये. त्याच्यातलं लेस करायचं आहे. लेस 50% कॅपिटलाइज. 30,000च्या 50%. 30,000च्या खाली यायचे 15,000. 15,000च्या खाली आडवी रेष. 30,000 मायनस 15,000 अमाऊंट बाहेर 15,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलाइज. इन्कम साईड मधून लेस तर कॅपिटलमध्ये ऍड. कॅपिटलमध्ये ऍड करायचे. ऍड 50% इंटरेस्ट फीज अमाऊंट 7,50,000च्या खाली यायचे 15,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे ह्याच ऍडजस्टमेंटमध्ये तिसऱ्या ऍडजस्टमेंटमध्ये होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज. होल अमाऊंट, होल म्हणजेच काय, पूर्णची पूर्ण अमाऊंट काय करायची आहे, कॅपिटलाइज करायची. कशाची तर लाईफ मेंबरशिप फीची. लाईफ मेंबरशिप फीच्या खाली यायचे लेस 100%. होल म्हणजे सगळं 100% कॅपिटलाइज. 10,000च्या खाली यायचे 10,000. 10,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर डॅश. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलाइज सांगितलेलं आहे. कॅपिटल फंडमध्ये ऍड लाईफ मेंबरशिप फी किती अमाऊंट आहे, 10,000 रुपये अमाऊंट आहे. 15,000च्या खाली यायचे 10,000. 10,000च्या खाली आडवी रेष. 7,50,000 प्लस 15,000 प्लस 10,000 अमाऊंट त्याच्याच खाली लिहायचे
7,75,000. इथं आपली तिसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट, लायब्ररी हॅड 2000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹10 इच. 2000 मेंबर 100 रुपये प्रमाणे पैसे जमा करणार होते. टोटल 2000 मेंबर्स गुणिले 100 केलं तर 2 लाख रुपये जमा होणार होते. प्रत्यक्षात किती अमाऊंट आलेली आपल्याकडे मेंबर्स फीची इन्कम साईडला आलेली आहे? 1,83,000. या ठिकाणी येणारी अमाऊंट किती होती? 2 लाख रुपये. आली किती आहे? 1,83,000. म्हणजे किती कमी आहे? तर या ठिकाणी 17,000 रुपयाचा फरक येतोय. म्हणजे यायची बाकी आहे. म्हणजेच काय आहे? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1,83,000च्या खाली असे 17,000. दोघांचे टोटल बाहेर 2 लाख रुपये. पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग आहे, इन्कम आउटस्टँडिंग आहे. याचा सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला कॅशेड बँकच्या खाली असे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट 17,000 रुपये. आउटर कॉलमला इथं आपली 4 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. 5 नंबरची ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग परचेस मधनं लेस क्लोजिंग. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 200 रुपये. 2,000च्या खाली यायचे 200 रुपये. 200 रुपयाच्या खाली आडवी रेष 2,000 मायनस 200 अमाऊंट बाहेर, फरक 1,800 रुपये बाहेर. याचा सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक आपली काय असते? ऍसेट असते. ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 200 रुपये आउटर कॉलम. याच्याच खाली समजण्यासाठी लिहून घ्या. स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. इथं आपल्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पण सॉल्व्ह करून झालेले आहे. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे? बॅलन्सिंग करायची आहे. बॅलन्सिंग मध्ये डेबिट आणि क्रेडिटची अमाऊंट घ्यायची आहे आणि कोणती अमाऊंट मोठी येते ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण क्लोज करायचं. आपल्याला सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करून घेऊया आपण. या पद्धतीने सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे. आणि इकडे सुद्धा आपले जे काही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट पण सिंगल डबल लाईनने अकाउंट क्लोज करायचं. पहिला अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल घ्यायची आहे. इथं आपली इन्कम साईडची टोटल येते 2,32,000 आणि ऍसेटची टोटल येते 1,26,012 रुपये. या ठिकाणी क्रेडिटची टोटल म्हणजे इन्कम साईडची टोटल जास्त असल्यामुळे आपण काय करत असतो? जी टोटल जास्त असेल, ती मोठी असेल, तिला बेस मानत असतो, दोघं साईडला लिहित असतो. या ठिकाणी लिहायचं आहे 2,32,000. डेबिट साईडला लिहायचं 2,32,000. या मोठ्या अमाऊंट मधनं ही छोटी अमाऊंट मायनस करायची आहे. डेबिट साईडला अमाऊंट लहान आल्यामुळे ती मायनस करायची आहे आणि फरक डेबिट साईडला येतोय, त्याला नाव द्यायचे टू सरप्लस. सरप्लस म्हणजेच काय? आपलं इन्कम झालेलं आहे 2,32,000 आणि खर्च झालेला आहे 1,26,000. म्हणजे काहीतरी अमाऊंट आपल्याकडे उरलेली, त्याला काय म्हणलं तर सरप्लस. सरप्लस म्हणजे जादाची रक्कम. याची वजाबाकी जर केली तर अमाऊंट येईल 1,05,900. 1,05,908 जी अमाऊंट आहे ही काय करत असतात? सरप्लस कॅपिटलमध्ये ऍड होत असतो. कॅपिटलमध्ये ऍड करायचे, ऍड सरप्लस. पुढे लायबिलिटी साईडची टोटल एकच अमाऊंट आहे 8,80,988. ऍसेट साईडची टोटल घ्यायची आहे, ती सुद्धा इथे 8,80,988.
या ठिकाणी आपलं जे काही अकाउंट आहे हे 8,80,988 8,80,988 ने क्लोज होतोय. तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल असं गृहीत धरतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट करा. धन्यवाद.